हेअरस्टाईल करत असताना सर्वप्रथम पहिल्यांदा केसांना प्रिपरेशन करणे गरजेचे असते। हेअर प्रिपरेशन करत असताना हेअरला क्रिम्पिंग करून घेणे गरजेचे असते। क्रिम्पिंग केल्याने केसांना बाउन्सीपणा येतो आणि क्लीन आणि शाईनमध्ये आपली हेअरस्टाईल छान दिसत असते। क्रिम्पिंग झाल्यानंतर पार्टिशन केलं आहे। पार्टिशन नंतर आपण सेक्शन काढले आहेत। छोटे छोटे सेक्शन काढून वॅक्युमिंग केलं जातं। हार्ड स्प्रे शाईन स्प्रे मारला जातो आणि पफ व्यवस्थित छान असा घातला गेला आहे। जेवढे लहान सेक्शन काढून वॅक्युमिंग केले जाते तेवढे पफ छान आणि उठावदार दिसतो। साईड पार्टिशन करायचं असेल तर केसांचे साईड पार्टिशन करून घेतले आहे आणि वन साईडला तेव्हा सेक्शन काढून पुन्हा वॅक्युमिंग केलं आहे आणि आपल्या हाताने ट्विस्ट करून शाईन स्प्रे हार्ड स्प्रे मारून पुन्हा फ्रंटचं सेक्शन घेऊन वॅक्युमिंग करून हार्ड स्प्रे शाईन स्प्रे मारून आपल्या बोटाने ट्विस्ट करून सिक्युअर करायचं आहे पाठीमागं। पुन्हा फ्रंटचं पार्टिशन करून वॅक्युमिंग करून शाईन स्प्रे हार्ड स्प्रे मारून व्यवस्थित क्लीन आणि छान अशी व्हेरिएशन करायचं आहे। हार्ड स्प्रे शाईन स्प्रे यूज करत असताना अगदी केसांच्या जवळ स्प्रे यूज नाही करायचा, थोडा अंतर ठेवायचं आहे। किंवा जे सेक्शन घेतलं आहे ते क्लीन आणि व्यवस्थित घ्यायचं आहे। हाताने ट्विस्ट करून सगळे केस आपले जे आहेत ते ट्विस्ट करून पाठीमागे सिक्युअर करायचं आहे। दोन्ही साईडचे सिक्युअर झाल्यानंतर पाठीमागच्या साईडला बन घालून पोनीटेलमध्ये प्रत्येक सेक्शन वेगवेगळा घेऊन त्याच्यामध्ये रबरने सिक्युअर करायचे आहे, जसे व्हिडिओमध्ये पाहत आहात तसे। त्याच्यानंतर त्या बनच्या मधून दोन्ही भाग करून त्याच्यामध्ये ट्विस्ट करून घ्यायचं आहे आणि पुलिंग करून घ्यायचे आहे। असे छोटे छोटे सेक्शन घेऊन संपूर्ण हेअरचे असे ट्विस्ट करून सर्व घ्यायचं आहे। प्रत्येक सेक्शन घेत असताना अगदी मीडियममध्ये सेक्शन घ्यायचं आहे आणि अंतरही तुम्ही व्यवस्थित मीडियममध्येच ठेवायचं आहे। मीडियममध्ये घेतल्यानंतर क्लीन आणि व्यवस्थित केस घेऊन रबरने सिक्युअर करायचं आहे, जसे व्हिडिओमध्ये पाहत आहात तसे तुम्हाला करायचं आहे। त्याच्यानंतर रबर सिक्युअर झाल्यानंतर पुलिंग वगैरे करायचं आहे। हार्ड स्प्रे पण मारायचा आहे। त्याच्यानंतर केसांच्या मधल्या भागाचे 2 भाग करून त्याच्यामध्ये वरून ट्विस्ट करून घ्यायचे आहेत केस आणि पुलिंग हे जेवढं तुम्ही जास्त करता येईल तेवढं जास्त प्रमाणामध्ये पुलिंग करून घ्यायचं आहे। तुम्हाला जेवढं बाउन्सी पाहिजे असेल तेवढ्या पद्धतीनं तुम्ही पुलिंग करू शकता। त्याच्यानंतर सर्व सेक्शन असे वेगवेगळे करून एकत्र करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर त्या जे नेट आहे ते नेटच्या वरती जेवढं माप आहे त्या मापाप्रमाणे ते जे केलेले सेक्शन आहेत ते ट्विस्ट करून व्यवस्थित करून घ्यायचं आहे। तुम्हाला माझे चॅनल किंवा मी जे दाखवतेली जे पद्धत आहे ती तुम्हाला आवडत असेल, छान वाटत असेल, हेअरस्टाईल तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। तुम्हाला अजून नवीन तुम्हाला जर आयडिया हवी असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मोटिवेट करा। तुम्हाला वेगवेगळे टेक्निक ट्रिक्स तुम्हाला दाखवले जातील। हेअरच्या डेकोरेशनसाठी जर तुमच्याकडे युपिना आणि मणी असतील तर मणी तुम्ही त्याच्यामध्ये लावून तुम्ही डेकोरेट करू शकता।